जनावरांच्या नाही तर कुत्र्याच्या गोळ्या द्यावा लागणार आहेत. मोठमोठ्याला असं टप्पू टप्पू असतात, त्या पुढून खाल्ले की मागून पडत येते. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. हे हपापलेले मंत्रिपदासाठी हपापलेले ओबीसींना ओळखलं ना पाठीमागं त्याला. ह्यो कसा भांडणं लावतो. त्याला 6-7 महिने मंत्रिपद नव्हतं तर महाराष्ट्रात दिसत सुद्धा नव्हता. ते बाहेर जाऊन बर्फात झोपला होता कुठंतरी. ओबीसींना माहीत झालं हे फक्त वाद लावण्यासाठी मोर्चे काढायसाठी खोटाने करतो आणि ओबीसींनी शहाणं व्हावं. आणखीन पण की याच्या नादी लागून गोरगरीब ओबीसीचा वाटोळं करू नये. त्यांनी जर आमचा चॅलेंज केला तर आम्ही 1994चा JR चॅलेंज करणार आहेत आणि सगळे बाहेर पाडणार आहेत. मग आणि 50%च्या वर गेलेलं 2% आरक्षणसुद्धा बाहेर काढणार आहेत. कुठल्याच निकषात ते बसत नाही. ना सुप्रीम कोर्टाच्या निर्देशात बसतंय, ना केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या निकषात बसतंय. ते कशातच बसत नाही. यावर्षी बजेटमध्ये मराठा समाजाला 602,44,00,00,000 रुपये मिळाले. मात्र महायुतीचे मागच्या वर्षापासून पैसे रखडले असं सुद्धा त्यांनी एक दाखला दिलाय. त्याला ती सवय आहे ना. त्याला काय दिलं आत्ता बहुत हजारो कोटी रुपये दिले तेव्हा सारथीत. आत्ता आमचे 2-3 वर्ष आहे ते. तुम्हाला हजारो करोड रुपये दिले तेव्हा जमत होतं का? आम्ही म्हणलो का? का दिले? ओबीसी महामंडळाला का दिले? महायुतीला का दिले? आम्ही एखादा बरं शब्द काढला? आमच्या सारथीला दिले की लगेच पोट दुखतं. म्हणजे याला ही बरोबरी करायची सवय लागली. त्यांना मर्दानगीसारखं लढून स्वतःच्या जातीला स्वतःच्या जमातीला मिळून द्यायची यांच्या धमक नाही. हे फक्त दुसऱ्याला दिले की रडतात लगेच आणि मग ते मिळवितात. एखादं उपोषणला बसलं की त्याच्या पुढे येऊन बसणार, रडणार. ते शिळीचं शेपूट नसतं, धेंडळलेली शिळी, त्याचं शेपूट बांधलेलं असतं. असं नामर्दासारखं लढायची सवय लागली त्या यावलावाल्याला. उपोषणला कोणी बसलं की पुढं आणून बसायचे. कुणी मोर्चा काढायला की आपण काढायचा. कुणी मुंबईला चाललं का आम्ही तुमच्या मागं यायलो म्हणायचं. ते शिंगरं चालत आहेत बघा मागं. तसं खेळ आहे यांचा. अरे तुम्ही लढा ना, तुम्ही मागा ना. असं दुसऱ्याला दिलं, महायुतीला दिलं की आम्हाला द्या, सारथीला दिलं आम्हाला द्या. ही असलं कोणतं रडकं आहे तुम्ही. ही याची जी घाण सवय आहे ना ही गोरगरीब ओबीसीच्या मुळावर आली. आम्ही म्हणलो की महायुतीला देऊ नका, दाखवा एखादा शब्द. आम्ही म्हणलं की ओबीसी महामंडळाला देऊ नका, एका शब्द दाखवा. नुसतं सारथीला दिलं तुझं एवढं का पोट दुखायला लागलं? तुला घेणं काय घ्यायचं ती? आणि तुमच्यासारखे जातीवादी नाहीत ना. आमचं उपसमिती मराठ्यांसाठी गठीत केली, त्यात ओबीसीसुद्धा लोक घेतले. आम्ही म्हणलो नाही ते ओबीसीचे बाहेर काढा. तुम्ही उपसमितीची बनवली मंत्रिमंडळाची, त्याच्यात एक बी मराठा नाही. सरळ जातीवादी येऊ हे नाही का दिसत तुला? मराठा समाजाला ओबीसी मध्ये घेणं बेकायदेशीर आहे. ऑलरेडी 10% SC-BC आरक्षण शिक्षणात म्हणून लागू करण्यात आयला. त्या बेअक्कल्याला काही कळत नाही. त्याचं मला काही विचारूच नका बरं. बेअक्कल सगळ्या दुनियाचं. त्याला SC-BCचा फरक आणि कायद्यानं संविधानानं दिलेलं 1967चं आरक्षण, त्यात 180 जाती आहेत, त्याच्यात 83 क्रमांकाला कुणबी आहे. याचा आणि त्याचा फरक तुला काही कळतो का? कुणाला मागास सिद्ध करावं लागतं, कुणाला नाही करावं लागत. इथं आम्ही पहिलेच कुणबी ओबीसीच्या यादीत आहेत, ओबीसीच्या आरक्षणात. त्या यादीनुसारच मंडळनं 90ला 89ला आरक्षण दिलंय सगळ्याला. 1967चा रूल आहे त्याप्रमाणे काहीच करायची गरज लागत नाही. कुणबी नोंद निघाली, प्रमाणपत्र द्यायचं, त्यांचा गॅजेटचा दस्तावेज सापडला, त्या आधारे कुणबी प्रमाणपत्र द्यायचे. मागासवर्ग आयोगाकडे न्यायची गरज नाही. ते SC-BCचं इकडं कुठं जोडी तू? याच्यातून त्याच्यात तुला काही फरक कळतो का? इथं काही करावं लागत नाही, मागासले पण सिद्ध करावं लागत नाही. याचं आधीच केलेलं 1967लाच. नवीन जाती घालायच्या असल्या किंवा नवीन त्यांना काही आरक्षण नवीन द्यायचं असलं वेगळं 50%च्या वरचं, आता 50%च्या आत्ता कोणाला देता येत नाही, मग ते मागासले पण त्याचं सिद्ध करावं लागतं. SC-BCचा विषय वेगळा, EWचा विषय वेगळा, ओबीसी आरक्षणाचा विषय वेगळा. कुठं कुंकडं भरडतं. ते प्युअर पागल झाले. त्याला आता थोड्या दिवसात तुम्हाला जनावरांच्या नाही तर कुत्र्याच्या गोळ्या द्यावा लागणार आहेत. मोठमोठ्याला असं टप्पू असतात, त्या पुढून खाल्ले की मागून पडत आहेत. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.